नमस्कार मित्र, वॉक हेरिटेजतर्फे आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण नावाप्रमाणेच चित्रासारखा दिसणारा व अनेक प्राणी व पक्ष्यांचे नैसर्गिक आकार लाभलेला असा चित्रदुर्ग नावाचा किल्ला पाहूयात. या किल्ल्याच्या सर्व बाजूस आपणास उंच खडकाळ टेकड्या, हिरवी वनश्री व छोट्या दऱ्या दिसून येतात. कन्नड भाषेत या किल्ल्याला येलुसुत्तिना कोटे म्हणजेच 7 चक्रांच्या तटबंदीचा किल्ला असे म्हटले जाते. हा संपूर्ण किल्ला 7 तटबंदींच्या रांगांनी वेढलेला आहे. त्यावरूनच त्याची भव्यता आपणास लक्षात येते. या तटबंदींची उंची वेगवेगळ्या ठिकाणी साधारणतः 15 ते 35 फूट उभारलेली आहे. या पूर्ण किल्ल्याला 19 मुख्य द्वारे व 35 छोटी द्वारे व असंख्य वर्तुळाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी बुरुज आहेत. याचे एकूण क्षेत्रफळ 1500 एकर असल्याने त्याच्या भव्यतेची तुलना दुसऱ्या किल्ल्यांबरोबर केल्यास लक्षात येते. त्याच्यामुळे हा किल्ला किंबहुना संपूर्ण भारतात दुसऱ्या नंबरचा मोठा किल्ला म्हणून गणला जातो. खंदक ओलांडून आपण 4थ्या तटबंदीसमोर उभे राहिलो की वैशिष्ट्यपूर्ण असे 3 फुटांचे दगड एकावर एक रचून केलेली सुंदर तटबंदीची भिंत नजरेस पडते. त्यावरील सर्पशिल्प हे अत्यंत उत्तम पाहावे असेच आहे. दरवाजाच्या बाजूलाच आपणास गंडभेरुंड, साप, गणेश, शिव, नंदी व प्राणी पक्ष्यांचे शिल्पांकन केलेले दिसून येते. हा साधारण विजयनगर साम्राज्याच्या शासन काळात उभारला गेला असे काही संकेत आहेत. मात्र या किल्ल्याचा निर्माण कालावधी अगदी द्वापार युगापर्यंत पोहोचतो. कारण पांडव वनवासात असताना या टेकडीवर राहणारा हिडिंबासूर नावाचा असुर याची गाठ या पांडवांपैकी भीमाशी पडली व त्यांच्यात भयंकर द्वंद्व झाले. हे द्वंद्व होताना त्यांनी एकमेकांवर प्रचंड शिळा फेकल्या. त्या आपणास आजूबाजूला पडल्याचे गाईड दाखवतात. भीमाने या हिडिंबासुराचा वध केला. मात्र कुंतीच्या आज्ञेने भीमाने अनाथ झालेल्या हिडिंबासुराची जी बहीण होती हिडिंबा तिच्याशी विवाह केला व त्याला येथेच घटोत्कच नावाचा मुलगा झाला अशी आख्यायिका आपणास माहितीच आहे. हा किल्ला साधारण सातवाहन, कदंब, बदामीचे चालुक्य व पल्लव या शासकांनी या ठिकाणी विविध कालामध्ये राज्य केल्याचे दिसून येते. मात्र होयसाळ राजा बल्लाळ दुसरा याचा शासनकाल साधारण 1173 ते 1220 हा कालावधी येतो. याचा मंत्री जो सोमदंड याच्याकडे या चित्रदुर्गाची व्यवस्था होती व त्याने 1286 मध्येच म्हणजे 13व्या शतकामध्ये ही तटबंदी भक्कम केल्याची नोंद आहे. हा ठोस पुरावा आपणास या ठिकाणी पाहता येतो. नंतर आलेल्या विविध नायकांनी व त्यानंतर टिपू सुलतानाने या ठिकाणी राज्य केले. मात्र 1800 साली किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला व त्यानंतर ब्रिटिशांनी हा किल्ला म्हैसूर नरेश वाडियार यांच्याकडे सोपविला. त्यानंतर 1948 पर्यंत याच वाडिया शासकांकडे हा किल्ला होता. 1948 साली सर्व संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली. त्यावेळेला हा किल्ला पण भारतीय संघराज्यात विलीन झाला. मुख्य 4 दरवाजे ओलांडून गेल्यानंतर आपणास या किल्ल्याची सगळ्यात अद्भुत किंबहुना याच किल्ल्यावर असलेली दारुगोळ्याची भुकटी बनवणारी अशी 8 फूट खोल व 21 फूट व्यासाची दगडी घाणा असलेली निर्मिती दृष्टीस पडते. तर हा दगडी घाणा जो आहे हा साधारण याची सर्व चाके एका मुख्य आरीस जोडून ती हत्तीमार्फत फिरवली जात असत. तर अशी ही गन पावडर बनवण्याची ही दगडी घाण्याची निर्मिती त्यावेळेला या चित्रदुर्गावर केली गेली. म्हणजे आपण इतर शिवरायांच्या किल्ल्यांवर किंवा तत्कालीन किल्ल्यांवर पाहतो तसा चुनामळणीचा जो घाणा असतो तसाच प्रकारचा, फक्त हा अतिप्रचंड असा घाणा जो आहे हा गन पावडर बनवण्यासाठी या ठिकाणी बनवला गेला व तो आजही चांगल्या अवस्थेत आहे. तो जरूर पाहावा. हे या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ही सर्व चाके एका मुख्य आरीला जोडून ती हत्तीमार्फत फिरवली जात असत व त्याची भुकटी पाडली जात असे. असा अजब घाणा मी प्रथमच पाहिला. इथून पुढे निघालो की
वाटेत गणेश मंदिर लागते. याच्या पुढे दारुगोळ्याचे कोठार व त्यापुढे 40 फूट उंचीचा दीपस्तंभ दिसतो. त्याच्या वरच्या बाजूला उमलणारे कमलपुष्प असून खाली हात जोडून उभे असलेले स्त्री पुरुषांच्या प्रतिमा आहेत. त्यापुढे एक कमान आपले लक्ष वेधते. त्यावर लोखंडी कड्या असून त्यामध्ये मंदिरातील मूर्तींना पाळण्यात ठेवून झुलवत असावेत असा एक संकेत मिळतो. किंवा काही इथले लोक अशा आख्यायिकेत सांगतात की या ठिकाणी राजमार्गातील स्त्रिया झोका घेण्यासाठी ही कमान बांधली गेली. असो काही, पण ती खूपच सुंदर आहे, ती आपले लक्ष वेधून घेते. पुढे मार्गक्रमण करताना रस्त्यामध्ये आपणास काही शिळा आपल्याला हत्तीच्या सोंडेसारख्या आकाराच्या, तर काही मानवी चेहरा, बेडूक, घसरगुंडीवरून उतरणारे बालक अशा अवस्थेतल्या आपल्या नजरेस पडतात. मात्र त्यासाठी आपली दृष्टी चौफेर भिरभिरणारीच असावी, तरच हे विविध आकारांचे शिळेतले शिल्प आपल्या दृष्टीस पडतील. पुढे आपल्याला टांगसाळ किंवा सरकारी कचेरी दिसते. पुढे 2 तळी आहेत. ही तळी म्हणजे उत्तम जलव्यवस्थापन असल्याचे दिसून येते. त्याच्या पुढे आपण हिडिंबेश्वर मंदिराकडे जातो. याचे निर्माण 1414 साली तत्कालीन शासकांनी केले. या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी हे मंदिर बांधल्याचे वाटते, कारण या मंदिराच्या ओरीत आपल्याला नवकंकरी व बाग बकरी यासारख्या बैठ्या खेळांचे पट कोरलेले दिसतात. म्हणजे या ठिकाणी हे 2 पट कोरून लोक या ठिकाणी खेळ खेळत असावेत किंवा त्यांचे मनोरंजन करत असावेत याला पुष्टी मिळते. साधारण त्याच्या पुढे गेल्यानंतर आपणास सिद्धेश्वर मंदिराचे प्रांगण लागते. या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक सोनचाफ्याचा पुरातन वृक्ष आहे. जसा आपल्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर संस्थांच्या समाधी मंदिराच्या ठिकाणी जो प्राचीन अजान वृक्ष आहे, तसाच इथल्या आख्यायिकेप्रमाणे हा सोनचाफ्याचा वृक्ष या ठिकाणी दिसून येतो. येथील पर्यटकांमध्ये याचे प्रचंड महत्त्व असल्याचे दिसते. तिथे काही मुले हे पैसे घेऊन या ठिकाणी झाडाचे पान आपल्या ओंजळीत टाकतात. असो, तर या ठिकाणी या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये वीरभद्राची सुंदर मूर्ती आहे. या मंदिराची निर्मिती 1328 साली म्हणजे 14व्या शतकात केली गेली व त्या ठिकाणी एक शिलालेख करून ठेवलेला आहे. सूर्यचंद्राचे नभात अस्तित्व असेपर्यंत हे अद्भुत कार्य टिकून राहो असा तत्कालीन शासकांनी हा शिलालेख लिहून ठेवलेला आहे. तो दृष्टीस पडतो आणि तेव्हापासून म्हणजे याचं खरंच म्हणजे एक चिरंतन असल्याचं साधारण 600-650 वर्ष झाली तरी हे बांधकाम आपल्याला चांगल्यापैकी सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्याच्या पुढे गेल्यानंतर किल्ल्यावरील सगळ्यात मोठा बुरुज बसवण्णा बुरुज लागतो. हा बुरुज या किल्ल्यावरील सगळ्यात मोठा बुरुज समजला जातो. या मुख्य बुरुजाला 43 जंग्या तसेच तोफांचा मारा करण्यासाठी 17 छिद्रे आहेत. टिपू सुलतानच्या काळातील 2 तोफाही येथे बघायला मिळतात. किल्ला बघून झाला तरी आपले पाय निघत नाहीत. त्याच्या पुढे चंद्रवल्लीच्या काही गुंफा आहेत. या गुंफा पाहताना भूलभुलैया याचा आपल्याला जरूर अनुभव येतो. तर मित्रांनो, चित्रदुर्ग किल्ल्यावरून चित्रदुर्ग शहराचे विहंगम दृश्य नजरेत भरते व आपली नजर खिळूनच राहते. असा हा चित्रदुर्ग किल्ला विविध प्राणी पक्ष्यांचे चित्रासारखे आकार आपल्या समोर उभे करून ठेवणारा चित्रदुर्ग खरोखरच नाव सार्थ वाटते. आपण या किल्ल्याला जरूर एकदा तरी भेट द्यावी. असेच हे ठिकाण आहे. जरूर पहा, नक्की या. धन्यवाद.